मित्रांनो, तुम्हाला जर लग्नपत्रिका, साखरपुडा पत्रिका, वाढदिवस, आभार पत्रिका जर बनवायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या मोबाईलवरती फ्रीमध्ये 2 मिनिटात बनवू शकता. यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये Googleमध्ये यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला मराठी इन्व्हाइट असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर जी वेबसाईट येईल ती वेबसाईट ओपन करायची आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता कोणकोणत्या पत्रिका तुम्ही या वेबसाईटवरती बनवू शकता. या ठिकाणी तुम्ही शुभविवाह, साखरपुडा, वाढदिवस, गृहप्रवेश, डोहाळे जेवण, नामकरण, आभार आणि श्रद्धांजलीचे पत्रिका तुम्ही या ठिकाणी फ्रीमध्ये बनवू शकता. या ठिकाणी आपण डेमोसाठी लग्नपत्रिका बनवून पाहूयात. या ठिकाणी खाली स्क्रॉल डाऊन केल्यानंतर तुम्हाला लग्नपत्रिकेचे काही टेम्पलेट्स पाहायला मिळतील. या टेम्पलेट्समध्ये तुम्हाला तुमची माहिती भरून लग्नपत्रिका तुम्ही तयार करू शकता. आता ह्या टेम्पलेट्समध्ये तुम्हाला माहिती भरण्यासाठी खाली कस्टमाइज या बटनावरती टच करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवरती तुम्हाला तुमची लग्नपत्रिका पाहायला मिळेल. आता या लग्नपत्रिकेमध्ये जी काही तुम्हाला माहिती भरायची असेल ती तुम्ही खाली स्क्रॉल डाऊन करून तुमची सर्व माहिती या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. जसं की नवऱ्याचं नाव असेल, त्याचा पत्ता असेल, नवरीचे नाव, त्यानंतर त्याचा पत्ता, त्यानंतर विवाहाचे स्थळ असेल किंवा निमंत्रक, ही सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी भरून घ्यायचं आहे आणि खाली प्रिव्ह्यू या बटनावरती टच करायचं आहे. आता यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवरती तुमची लग्नपत्रिका तुम्हाला पाहायला मिळेल. ही लग्नपत्रिका तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड या बटनावरती टच करून तुम्ही ही लग्नपत्रिका डाउनलोड करू शकता. आणि जर या पत्रिकेमध्ये तुम्हाला जर माहिती काही चेंज करायची असेल, बदल करायचा असेल तर तुम्ही एडिट ई कार्ड याच्यावरती टच करून तुम्ही या पत्रिकेमधील माहिती बदल करू शकता. मित्रांनो, याच पद्धतीने तुम्ही मराठी इन्व्हाइट्स या पेजवरती साखरपुडा असेल, वाढदिवस असेल किंवा आभाराची पत्रिका तुम्ही बनवू शकता. या ठिकाणी वाढदिवसाची पत्रिका तुम्ही बनवू शकता. पहा, या ठिकाणी वाढदिवसाचे बरेचसे टेम्पलेट्स आपल्याला पाहायला मिळतात. हा टेम्पलेट्स तुम्हाला जर एडिट करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी कस्टमाइज वर बटनावर टच करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे आणि जी माहिती आपल्याला या ठिकाणी बदल करायचा आहे ती संपूर्ण माहिती बदल करून या ठिकाणी भरून घ्यायची आणि प्रिव्ह्यूवरती टच करायचं आहे. आता यानंतर तुमच्यासमोर तुमच्या वाढदिवसाचा पत्रिका तयार झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड या बटनावरती टच करून तुम्ही ही वाढदिवस पत्रिका डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.